find the principal solution of following. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन घ्या. साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. ओके, सो कशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन काढता येतं बघा. सर्वांनी माझ्याकडे बघा. सपोज आपल्याकडे ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, थर्ड आहे बेटा. नेक्स्ट दिस वन इज अ फोर्थ क्वाड्रंट. As we know that in the first quadrant all trigonometric functions are positive. In second quadrant sine and it's a reciprocal, that is what cosec are positive. म्हणजे फर्स्ट मध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे आहेत बेटा पॉझिटिव्ह. In second quadrant sine and cosec it's a reciprocal, positive. In third quadrant tan and cot are positive. Last cos and sec okay are positive. फर्स्ट क्वाड्रंट जर असेल तर त्याच्यामध्ये अँगल आपण थीटा घ्यायचा. सेकंड जर असेल पाय मायनस थीटा, थर्ड असेल पाय प्लस थीटा, फोर्थ असेल 2π मायनस थीटा. फर्स्ट मध्ये जो काही स्टँडर्ड अँगल असेल 0 असेल, 30 असेल, 45 असेल, 60 असेल, 90 असेल, वॉटेवर जे आहे ते घ्यायचं बेटा थीटा. सेकंड मध्ये पाय मायनस थीटा, थर्ड मध्ये पाय प्लस थीटा, फोर्थ मध्ये 2π मायनस थीटा. अशा पद्धतीने घ्यायचं. सर्वांनी माझ्याकडे हिअर what they have given sin theta is equal to 1/√2 ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेला आहे. तर क्लिअरली तुम्हाला माहिती आहे बेटा अँगल कुठला असेल थीटा. जेवणे सांग बरं. sin theta is equal to 1/√2. थीटा इज इक्वल टू काय अँगल आहे बेटा असं बसतो इकडे बस इकडे. हा अँगल कुठला आहे इथं. sin theta is equal to 1/√2 π/4. तर थीटा इज इक्वल टू π/4. थीटा इज इक्वल टू π/4 बरोबर आहे का. ओके, थीटा इज इक्वल टू π/4 म्हणजे sin π/4 इज इक्वल टू किती हो 1/√2. क्लिअर आहे, नो डाऊट. ओके, सो π/4 हा जो अँगल आहे तो कसा आहे बेटा 0 आणि 2π च्या मध्ये आहे. इट इज इन बिटवीन 0 and 2π. मीन्स व्हॉट थीटा इज इक्वल टू π/4 इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. कसं सोल्युशन आहे प्रिन्सिपल सोल्युशन. Given trigonometric equations is principal solution. See here next, sin theta is equal to 1/√2 means sin theta is a positive. Okay, so in which quadrant sin theta is a positive? First and second. फर्स्ट मध्ये तर तुम्हाला एक अँगल भेटणार बेटा किती π/4. आता कुठे जायचं आहे सेकंड मध्ये. सेकंड मध्ये जायचं असेल तर कुठला अँगल घ्यायचा पाय मायनस थीटा. काय बेटा बाय अलाइड अँगल साइन ऑफ पाय मायनस थीटा इज इक्वल टू किती बेटा आहे साइन थीटा. पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे सेकंड मध्ये. सो देअरफॉर जस्ट थीटाच्या ठिकाणी किती ठेवायचं बेटा π/4. ओके, सो देअरफॉर साइन ऑफ पाय मायनस π/4 विच इज इक्वल टू साइन π/4 है ना. नेक्स्ट विच इज इक्वल टू 1/√2. बघून घ्या बेटा साइन पाय मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. साइन पाय मायनस π/4 म्हणजे साइन π/4 विच इज इक्वल टू 1/√2. सो जस्ट हे तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. क्रॉस मल्टिप्लाय करा किती येतं 3π/4 विच इज इक्वल टू 1/√2. सर्वाला क्लिअर आहे का. तर 3π/4 सुद्धा बघून घ्या पाय मायनस आहे त्याच्यामुळे हे पाय पेक्षाच लहान आहे तर 2π पेक्षा सुद्धा कसं असेल लहानच असेल. ओके, सो सिन्स हिअर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3π/4 इज लेस दॅन 2π. इट मीन्स व्हॉट therefore theta is equal to 3π/4 is also a principal solution. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजेच काय बेटा कुठले कुठले अँगल हे प्रिन्सिपल सोल्युशन होतील. थीटा इज इक्वल टू काय हो π/4 आणि हे 3π/4 हे दोन्ही अँगल कसे होतील बेटा आर प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. सर्वाला क्लिअर आहे का हे. राइट, सेकंड क्वेश्चन cos theta is equal to 1/2. Cos theta is equal to 1/2. Okay, so as what we have as cos of pi by किती बेटा लवकर सांग
pi by 3 is equal to 1 by 2. And this pi by 3 is a lies between 0 to 2 pi. बरोबर आहे का? म्हणजेच काय बेटा हे पाय बाय 3 काय बेटा इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. लक्षात आलं का सर्वाला? हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे. हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे. As cos pi by 3 is equal to 1 by 2, so pi by 3 is lies between 0 to 2 pi, so it is a principal solution. So now see here, if a cos is a positive, is a positive असेल तर ते जे काही थीटा आहे ते कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये राहू शकतो बेटा? ते बघा, फर्स्ट मध्ये थीटा, सेकंड मध्ये काय बेटा पाय मायनस थीटा, थर्ड मध्ये पाय प्लस थीटा आणि हे 2 पाय मायनस थीटा. कुठं पॉझिटिव्ह आहे कॉस थीटा? फर्स्ट आणि फोर्थ. म्हणजेच काय बेटा तुम्हाला 2 पाय मायनस थीटा हा अँगल घ्यावा लागेल. बरोबर आहे का? बाय अलाइड अँगल काय घ्यावं लागेल बेटा? बाय अलाइड अँगल cos of 2 pi minus theta is equal to cos theta. So therefore cos of हे तुम्हाला अगोदरच थीटा भेटलेला आहे बेटा. थीटा किती आहे? पाय बाय, सो विच इज इक्वल आहे याच्या साह्याने आपण काढणार आहोत. ओके, सो cos of 2 pi minus pi by 3 is equal to cos of pi by 3 and याची व्हॅल्यू किती बेटा 1 by 2. सो cos of जस्ट क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या बेटा इथं. तर हे 5 pi by 3 and this 5 pi by 3 is again in between 0 to 2 pi, means it is a principal solution. Therefore theta is equal to pi by 3, 5 pi by 3 are principal solution of cos theta is equal to 1 by 2. Alright, next. Cos theta is equal to minus 1. So here cos theta is negative. इथं बघून घ्या बेटा थोडं सर्वांनी. Here cos theta is negative. बघून घ्या बेटा. सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये cos theta हा निगेटिव्ह असतो. तर पाय मायनस थीटा आणि पाय प्लस थीटा हे तुम्हाला यूज करायचं इथं. ओके, सेकंड आणि थर्ड मध्ये cos हा निगेटिव्ह असतो. सो तुम्हाला माहिती आहे बेटा, वी नो दॅट काय माहिती आहे? कॉस अँगल कुठल्या अँगलसाठी 1 by 2 देतो हे तुम्ही इथं लिहायचं. ओके, फर्स्टली कॉस ऑफ पाय बाय 3 इज इक्वल टू 1 by 2. क्लिअर आहे का? हे काय प्रिन्सिपल सोल्युशन नाही बेटा. कोण? पाय बाय 3. पाय बाय 3 इज नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन, बट कॉस पाय बाय 3 इज इक्वल टू 1 by 2 हे आपल्याला इथं लागणार आहे बेटा. लक्षात आलं का? बघा, तर बाय अलाइड अँगल, बाय अलाइड अँगल cos of pi minus theta is equal to किती बेटा आहे? मायनस cos theta. मग याचाच यूज आपल्याला करायचा आहे बेटा. Therefore cos of pi minus pi by 3 is equal to minus cos pi by 3. ओके, आणि हे काय येईल बेटा? मायनस 1 by 2. बरोबर आहे का गणेश? बरोबर आहे. cos of हे काय बेटा क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. इथं काय येईल इथं बेटा 2 pi by 3. Okay, so minus 1 by 2 and this 2 pi by 3 is lies in between 0 to 2 pi. 0 to 2 pi च्या मध्ये. म्हणजेच हे कसं आहे बेटा इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, प्रिन्सिपल सोल्युशन आहे. अगेन बाय अलाइड अँगल. अजून कुठल्या क्वाड्रंट मध्ये जायचं बेटा आपल्याला? थर्ड मध्ये जा. ठीक आहे, अगेन बाय अलाइड अँगल again by allied angle cos of a third मध्ये कसं cos of a pi plus theta is equal to minus cos theta. Therefore cos of a pi plus pi by 3 is equal to minus cos pi by 3.
मायनस 1/2 कॉस ऑफ हे जेव्हा तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय कराल किती येईल बेटा हे 4π/3 is equal to minus 1/2 and this 4π/3 is in between 0 to 2 pi is a principal solution. Principal solution. Okay. याच्यामध्ये काय डाऊट? नो डाऊट. काय प्रॉब्लेम आहे? हे निगेटिव्ह साठी तुम्ही बघितलात 2 वेळेस अलाइड अँगल वापरावा लागते आपल्याला. ठीक आहे, बरोबर आहे? ओके. निगेटिव्हला बघून काय बेटा? Therefore 2π/3 and किंवा त्याला कॉमा द्या तुम्ही कॉमा 4π/3 are principal solutions of cos theta is equal to minus 1/2. Right, cot theta is equal to, fourth question आहे ना, cot theta is equal to minus √3. घ्या 2 मिनिटात करून टाकूया आपण. ठीक आहे. सो वी नो दॅट कॉटच्या कुठल्या अँगल साठी हे √3 देतात बेटा? √3. कॉट π/6 येते का π/3 येतो? π/6 इज इक्वल टू √3. आता यूज करायचं बेटा अलाइड अँगल. बाय अलाइड अँगल सांगा बरं, कॉट कुठं कुठं निगेटिव्ह आहे? सेकंड आणि फोर्थ. कॉट ऑफ सेकंड म्हणजे काय बेटा? कॉट ऑफ पाय मायनस थीटा मायनस कॉट थीटा. ओके. देयरफॉर कॉट ऑफ याचा सहाय्याने आता आपल्याला काय बेटा आन्सर काढता येईल मायनस कॉट π/6 which is equal to minus √3. So cot of हे 5π/6 is equal to minus √3 and this 5π/6 is a lies between 0 to 2 pi. It's a principal solution. हे प्रिन्सिपल सोल्युशन एक भेटलं बेटा आपल्याला. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल? फोर्थ मध्ये असेल. अगेन बाय अलाइड अँगल. cot of 2π minus theta is equal to minus cot theta. याचाच आपल्याला यूज करायचा आहे बेटा. ओके. सो cot of 2π minus π/6 is equal to minus cot π/6. आणि cot of हे क्रॉस मल्टिप्लाय करून टाकलं आपण किती बेटा? 11π/6 is equal to minus √3. आणि हे जे काही √3 सॉरी 11π/6 आहे हे कसं आहे बेटा? 0 आणि 2 पायच्या मध्ये आहे. इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन सुद्धा. देयरफॉर कोण बेटा इथं 5π/6 11π/6 आर टू प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कुणाच्या बेटा? cot theta is equal to minus √3. Okay.